8 डिसेंबर पासून थंडीने चांगलीच वाढ पकडली आहे आणि याच वाढत्या थंडीमुळे लातूरच्या औसा तालुक्यातील शेत शिवारात एक सुंदर निसर्ग चित्र तयार झाले आहे। तुरीच्या पिकाला अनोखा फुलांचा आणि शेंगांचा बहर आला असून शेतकरी राजाच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा आनंद फुलला आहे। औसा तालुक्यातील बुधोडा, शेलू, खुंटेगाव, आलमला आणि उंबडगा या गावांमध्ये गेल्या काही दिवसात तापमानात घट झाली आहे। वाढलेल्या थंडीच्या पार्श्वभूमीवर तुरीच्या पिकाला विलक्षण असा बहर दिसून येत आहे। विशेष म्हणजे बुधोडा परिसरात शेतकरी टोमॅटो, तूर, उडीद, फुलगोबी, पानकोबी, सोयाबीन अशी विविध पिके घेतात। मात्र यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे मोठे नुकसान झाले होते आणि शेतकऱ्यांच्या आशा धूसर झाल्या होत्या। पण आता तुरीच्या पिकाला आलेल्या फुलांच्या सुगंधी बहरामुळे आणि काही ठिकाणी लागलेल्या दाट शेंगांमुळे शिवार पुन्हा जिवंत झाला आहे। काही शेतांमध्ये पिवळसर फुलांनी तुरबाग पूर्णपणे उजळून निघाली आहे, तर काहींमध्ये शेंगांच्या उज्याने झाडे अक्षरशः वाकल्यासारखी दिसत आहेत। गेल्या काही महिन्यांच्या अडचणी विसरून शेतकरी आता दिलासा व्यक्त करीत आहेत। सोयाबीनचे नुकसान तुरीमधून भरून निघेल अशी आशा त्यांना वाटू लागली आहे। तुरीच्या विविध सुधारित जातींची पेरणी केल्यामुळेही यावर्षी उत्पादनात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे।